पारू, तुला असं बघवत नाहीये का? अशीच पडून येणारच का बेडवर? तुला कंटाळ नाही येणार का? चल घरी चल, तू खूप काम आहेत घरी. आईने विचारलं पारू कुठे, तर मी का सांगू यार तिला? तुला माहिती आहे ना, तुझ्या देवी यायचं तुझ्याशिवाय पाणी घालत नाही. प्लीज यार, असं गप्प नको राहूस. बोल माझ्याशी, हवं तर भांड माझ्याशी. तू असं गप्प राहिलीस तर मी काय करू का? कसं जगू तुझ्याशिवाय? तू आहेस तर मी आहे. आपलं अख्खं कुटुंब आहे. चल चल, तू उठ, चल माझ्यासोबत. चल पारू, चल. पारू, पारू, मला माहिती आहे पारू, माझं बोलणं ऐकतेस तू काळजी करू नकोस. सगळं ठीक होईल, सगळं ठीक होईल. तू फक्त रडू नकोस. आणि इथून पुढे तू तू फक्त चल इथून. पारू, इतक्या सहजासहजी नाही सोडणार मी तुला. अरे यार, अजून खूप आयुष्य पडलंय आपल्याला एकत्र घालवायचं. पारू, पारू, तू असं सगळं ऐकतेस ना? तू म्हणतेस ना, आदित्य सर तुम्ही जे म्हणाल ते मी करेन. मग आता का हट्टीपणा करतेस? चल पारू, चल. तुला माहिती आहे पारू, मला तुझी किती गरज आहे. डोळे उघड यार. पारू, तुला माझ्यासाठी जगावंच लागणार आहे. आदित्य, मारुती कुठे? मारुती मामांना पोलीस घेऊन गेले. काय? पण का? ते पारूच्या शरीरात विष पसरलंय, त्यामुळे मारुती मामाला चौकशीसाठी पोलीस स्टेशनला नेलं. जोपर्यंत पारू शुद्धीवर येत नाही आणि जबाब देत नाही, तोपर्यंत ते त्यांना सोडणार नाही. बाबा, तुम्ही नका काळजी करू. होईल सगळं. बिचारा मारुती, त्याची मुलगी इथे हॉस्पिटलमध्ये आणि तो पोलीस स्टेशनमध्ये. कुठल्या कर्माचे भोग आहेत कोणास ठाऊक. एवढ्या मोठ्या घरची सून आहे ही, आणि हिने साध्या काळ्या दोऱ्यात का मंगळसूत्र घातलं असेल?
तिचा नवरा तर एवढ्या मोठ्या कंपनीचा CEO आहे. डॉक्टर, मिस्टर डॉक्टर काय झालंय? पेशंटची कंडिशन सिरियस आहे, काहीही होऊ शकतं. अरे